आपल्या महिलांना ना छान तर दिसायचं असतं, पण कंटाळा प्रचंड येत असतो. खरं आहे म्हणा, दिवसभर कामच इतकी असतात पाठीमागं. त्यात सध्या CBSE वगैरे असल्यामुळं मुलांच्या अजूनही शाळा सुरू आहेत. त्याच्यामुळे मग मुलांचं आवरणं, त्यांचे डबे, त्याच्यानंतर मग घरचं, स्वतःचं काही बाकीचा स्वयंपाक राहिलेला, स्वतःचं खाणं असेल, कामाला येणाऱ्या मावश्या असतील किंवा इतर कोणतीही दिवसभराची कामं, बायकांची कामं ना अशी कितीही मोठी लिस्ट केली तरीही संपणारे नाहीयेत. अशा वेळी असं होतं, की हे सगळे कामं केल्यानंतर जेव्हा 10-11 वाजता थोडंसं निवांत होतो आपण, त्यावेळी असं वाटतं, आता कधी स्वतःकडे बघा किंवा कधी आता काहीतरी कपडे बदला आणि हे करा. त्यापेक्षा आहे तो अवतार जाऊ दे. कोण आपल्याला बघणार आहे किंवा दिवसभर आपण घरीच आहे. आणि अशी कारणं देऊन आपण स्वतःला सतत ना अशी गबाळे, बोरिंग ठेवत असतो. आणि तसं राहिल्यामुळं आपला मूड पण दिवसभराचा कंटाळा आलाय. काही नको बाबा, आहे ते बरं आहे. किंवा इव्हन मग खाली स्टॉपवर जायचं असेल मुलांना आणायला किंवा काही घ्यायला जायचं असेल मार्केटमध्ये, अशा वेळी सुद्धा आपल्याला वाटतं, आहे ते बरेत ना कपडे, जाऊ का याच्यावरच? एखादी स्टोल टाकून जाऊ का? कोण बघणार आहे? पण मग जर आपण घरीच जर ड्रेसिंग अशी केली, जी आपल्याला घरी पण कम्फर्टेबल असेल, प्लस त्याच्यावरती बाहेर पण जाता येईल, ती स्टायलिश पण असेल आणि उन्हाळ्यात प्रचंड कम्फर्टेबल असेल, ज्याच्यामुळे उकाड्याचा वगैरे त्रास खूप कमी होईल. त्यामुळेच आज आपण बघणार आहे 5 असे ड्रेसिंगचे ऑप्शन, जे उन्हाळ्यातही अतिशय कम्फर्टेबल असतील, प्लस तुम्हाला स्टायलिश आणि रेडी टू गो पण असतील. त्याच्यावरती तुम्ही इव्हन बाहेर पण जाऊ शकता किंवा घरात पण दिवसभर जरी घातले, तरी अतिशय छान तर दिसतीलच, पण सोबतच सुटसुटीत आणि अतिशय आरामदायी असतील. कोणतेही ड्रेसिंगचे ऑप्शन आहेत, पटकन सुरुवात करूया. वेलकम बॅक टू द पिंक अफेअर. मी प्रिया आणि मी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन, DIY, पर्सनल केअर असे भरपूर सारे व्हिडिओज. मी चॅनलवर नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल, पटकन सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन क्लिक करा. म्हणजे जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड होईल, तुमच्याकडे नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मिस होणार नाही. सो नंबर 1, 3/4 पॅन्ट आणि त्याच्यावरती छान असे क्यूट प्रिंटचे लूज टी-शर्ट. कॉटन मधल्या वगैरे जर या प्रकारच्या 3/4 पॅन्ट घेतल्या ना, तर इतक्या छान कम्फर्टेबल असतात. उन्हाळ्यामध्ये पण कॉटनमुळे अजिबात असा उकाड्याचा वगैरे त्रास होत नाही. आणि त्यासोबतच असे छान लूज टी-शर्ट मॅच केल्यामुळं एकतर उकडत पण नाही अशा लूज टी-शर्टमुळं आणि प्लस ते रेडी टू गो पण असतात. म्हणजे पटकन खाली स्टॉपवर जायचंय, काही घ्यायला जायचंय दुकानात, अशा वेळी पण या प्रकारचं ड्रेसिंग अतिशय छान स्टायलिश दिसतं, पण सोबतच ते कम्फर्टेबल पण असतं. त्यासोबतच तुम्ही या प्रकारच्या पॅन्ट अगदी 350-400 मध्ये येतात, त्यामुळे त्या बजेट फ्रेंडली आहेत. सोबतच त्या जर तुम्हाला टी-शर्ट वगैरे मॅच करायचं नाहीये किंवा टी-शर्ट घालून बाहेर पडायचं नाहीये, अशा वेळी या प्रकारच्या 3/4 वरतीच तुम्ही छान अशी शॉर्ट कुर्ती मॅच करू शकता आणि पटकन बाहेर जायसाठी रेडी होऊ शकता. इव्हन वर्क फ्रॉम होम जरी असेल, तरी या प्रकारचं ड्रेसिंग छान तर दिसतंच, पण त्यासोबतच काही प्रेझेंटेशन असेल, काही मीटिंग्ज असतील, त्यावेळी पण ऑकवर्ड अजिबात होत नाही. त्यामुळे तुम्ही फर्स्ट ऑप्शन म्हणजे छान अशा कॉटनच्या वगैरे 3/4 पॅन्ट घेऊन ठेवू शकता आणि त्याच्यावरती सुंदर प्रिंटचे थोडेसे असे पेस्टल कलरचे वगैरे क्यूट असे टी-शर्ट मॅच करून स्वतःलाच एक छान स्टायलिश आणि कम्फर्टेबल लुक देऊ शकता. नंबर 2, क्युलॉट्स किंवा छान अशा ट्राउझर्स आणि त्याच्यावरती शॉर्ट कुर्तीज. मला जर टी-शर्ट वगैरे फार तुम्ही कम्फर्टेबल नसाल किंवा थोडंसं निम शहरी भागामध्ये जिथे टी-शर्ट वगैरे फार असं तुम्ही घालू शकत नाहीये, अशा वेळी तुम्ही छान अशा ज्या ट्राउझर्स मिळतात किंवा क्युलॉट्स म्हणतात त्याला, त्या मिळतात. त्याच्यावरती तुम्ही शॉर्ट कुर्ती मॅच करू शकता. सुंदर अशा कॉटनच्या थोड्याशा लाईट कलरच्या शॉर्ट कुर्ती घेतल्या ना, तुम्ही जर स्लीवलेस वापरत असाल, मग तर त्या अतिशय सुंदर दिसतातच. किंवा त्यासोबतच मग फार मोठ्या स्लीव्सच्या वगैरे घेण्यापेक्षा थोड्याशा छोट्या स्लीव्सच्या असणाऱ्या किंवा इव्हन तुम्ही शिवून घेऊ शकता तशा कुर्ती छान असे खादीचे वगैरे कापड घेऊन. इव्हन कशा प्रकारचं फॅब्रिक चूज करायचं याचा पण आपला सेपरेट व्हिडिओ आहे, तो तुम्ही चेक केला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. सो अशा सुंदर अशा शॉर्ट कुर्तीज जशी मी आत्ता घातली, आता मी स्लीवलेस यूज करते, त्याच्यामुळे या शॉर्ट कुर्तीज एकतर कॉटन आहेत, त्याच्यामुळे ते दिसतात प्रचंड छान आणि त्या इव्हन मला मग घरी सुद्धा कम्फर्टेबल आहेत किंवा बाहेर पडायचे फार जर मला असं वाटत असेल, तर मी याच्यावरती श्रग किंवा सनकोट घालू शकते आणि खाली एखादी छान ट्राउझर अडकवली की संपलं. त्याच्यामुळे या प्रकारच्या शॉर्ट कुर्ती आणि त्याच्यासोबत सुंदर अशा क्युलोट्स तुम्ही मॅच करून स्वतःलाच एक सुंदर स्टायलिश आणि उन्हाळ्यातही अगदी कम्फर्टेबल वाटणारा असा लुक स्वतःला देऊ शकता. आणि बघा ना, ज्या दिवशी आपण छान असं आवरतो, एखाद्या दिवशी छान कपडे घालतो, हलका का होईना मेकअप करतो किंवा थोडीशी हेअरस्टाईल चेंज करतो, त्या दिवशी आपल्या स्वतःलाच किती छान असं फ्रेश वाटतं किंवा एक पॉझिटिव्ह फिलिंग्स जे असतं किंवा काहीतरी असं करण्याचा उत्साह असतो, की हे काम करूया, हे बाहेर पडूया किंवा स्वतःसाठी हे करूया, स्वतःसाठी हा वेळ देऊया. हे सगळं करण्याचा उत्साह कशामुळे येतो माहिती? स्वतःला थोडंसं छान ठेवल्यामुळे, मेंटेन ठेवल्यामुळे. त्याच्यामुळे सतत असं गबाळं राहणं किंवा बोरिंग कपडे किंवा सतत एक कळकट असा गाऊन अडकून कोण आपल्याला बघणार आहे किंवा मला कुठे जायचंय, दिवसभर मी घरातच असते, असं म्हणून
तसं गबाळ राहणं पहिल्यांदा बंद करा. नंबर 3, सध्या प्रचंड ट्रेंडमध्ये असणारे आणि इव्हन प्रत्येकीकडे असतात असे म्हणजे कोऑर्ड सेट्स. येस, कोऑर्ड सेट इतका छान असा कम्फर्टेबल ऑप्शन आहे ना, घरी घाला, बाहेर घाला, शॉपिंगला घाला, ट्रॅव्हलिंग मध्ये घाला, कधीही कोऑर्ड्स अतिशय सुंदर दिसतात. कोऑर्ड जर थोडेसे लक्षपूर्वक निवडले ना, तुम्हाला जर घरी घालायचे, अगदी तुम्ही नाईटला घालतो तसे निवडले, तर दिवसभर मूड पण तसाच थोडासा आळशी राहू शकतो. पण तेच जर थोडेसे छान असे फ्रेश कलर निवडले किंवा थोडेसे छान पॅटर्न निवडले, सुंदर अशा फ्लोरल प्रिंट वगैरे निवडल्या, तर आपला मूड पण तसाच सुंदर आणि अपलिफ्ट होतो. त्यामुळे कोऑर्ड चॉईस करताना थोडेसे छान असे ब्राईट कलरचे वगैरे घ्या, जे तुम्हाला अतिशय छान वाटतील, मूड पण छान ठेवतील. फॅब्रिक निवडताना तुम्ही रेयॉन घेऊ शकता किंवा छान अशी कॉटनची कोऑर्ड घेऊ शकता. एकतर ते छान पण दिसतात आणि अगदी समर फ्रेंडली पण आहेत. आणि इव्हन ना कोऑर्ड तुम्हाला अगदी 500-600 पासून मिळतात. त्याच्यामुळे ते बजेट फ्रेंडली पण जातात. कॉर्ड्स घेताना फक्त फार जास्त असे टाईट फिट किंवा फार जास्त बॉडी हग असे घेऊ नका. त्याच्यामुळे थोडासा मग या दिवसांमध्ये उकाड्याचा त्रास होऊ शकतो. त्याऐवजी थोडेसे लूज छान असे प्रिंटचे स्लीवलेस असणारे किंवा थोडासा लॉंग टॉप वगैरे आणि त्याच्यावरती खाली बॉटम या प्रकारचे कॉर्ड घेतले तर आपण दिवसभर ते कम्फर्टेबली घालू पण शकतो. इव्हन घरी कोणी पाहुणे येणार आहेत किंवा काही थोडंसं बाहेर काम आहे किंवा शॉपिंगला जायचंय, काही आणायला जायचंय किंवा मुलाला घेऊन कुठे बाहेर जायचे, त्याच्या क्लासला सोडवायला जायचे, अशा वेळी कोऑर्ड सेट अतिशय उपयुक्त ठरतात. त्यामुळे यामध्ये पण तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करू. नंबर 4, शिफॉनचे किंवा कॉटनचे छान असे लॉंग फ्रॉक किंवा त्याला आपण मॅक्सी ड्रेस म्हणू शकतो. तुम्हाला जर असं कोऑर्ड्स वगैरे नको आहेत किंवा 3/4 पॅन्ट वगैरे घालायचे नाहीयेत, तर तुम्ही गाऊन ऐवजी या प्रकारच्या लॉंग मॅक्सी वापरू शकता. एकतर त्या छान प्रिंटमध्ये छान कॉटनच्या वगैरे मिळतात आणि गाऊन सारख्या अशा थोड्याशा गबाळ्या पण वाटत नाहीत. थोड्याशा आपल्या साईजला बसणाऱ्या निवडल्या ना, तर त्या अतिशय कम्फर्टेबल असतात आणि अतिशय सुंदर दिसतात. कॉटन मधल्या खास करून निवडायच्या. प्रिंट्स घेताना थोडेसे लाईट कलर आणि त्याच्यावरती छान अशा फ्लोरल प्रिंट असतील किंवा थोडेसे अब्स्ट्रॅक्ट प्रिंट असतील किंवा इव्हन तुम्ही प्लेन सुद्धा घेऊ शकता, त्या पण प्रचंड छान दिसतात. कॉटन नको वाटत असेल किंवा असं वाटतं की कॉटन मध्ये थोडंसं जास्त जाड दिसतं, तर अशा वेळी तुम्ही इव्हन शिफॉन मधल्या पण घेऊ शकता. अगदी हलक्या फुलक्या आणि दिवसभर घातलं तरी उकाड्याचा वगैरे फार जास्त त्रास होत नाही. त्याच्यामुळे या प्रकारच्या मॅक्सी ड्रेसेसमध्ये किंवा फुल लेंथच्या कॉटन फ्रॉक्समध्ये तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता. आणि नंबर 5, सगळ्यात बेस्ट ऑप्शन किंवा माझा ना सगळ्यात फेवरेट ऑप्शन, तो म्हणजे कॉटनचे स्कर्ट्स आणि त्याच्यावर छान असे टँक टॉप किंवा छान असे क्रॉप टॉप. इतके सुंदर दिसतात हे स्कर्ट, एकतर स्टायलिश आहेत पण त्यासोबतच प्रचंड कम्फर्टेबल. इव्हन त्याच्यावरती तुम्ही एखादी छोटीशी स्टोल टाकली तर पटकन बाहेर पडायला पण अगदी इझी जातं. आणि तेच जर दिवसभर घरात घालताना पण तुम्ही जर स्लीवलेस वापरत असाल, टँक टॉप वापरत असाल, तर हे तुम्हाला अतिशय स्टायलिश आणि अतिशय क्लासी लुक देतात. कॉटनचे स्कर्ट निवडताना तुम्ही थोडेसे प्लेन घेऊ शकता किंवा सध्या इतक्या छान अशा वारली प्रिंट वगैरे मिळतात, त्या प्रकारचे घेऊ शकता किंवा त्याच्यामध्ये इव्हन ऑम्ब्रो डिझाईनचे स्कर्ट मिळतात, ते पण तुम्ही ट्राय करू शकता. खूप सुंदर दिसतात आणि त्यासोबतच दिवसभर कॉटन असल्यामुळे कम्फर्टेबल असतात. फार जास्त त्याला आवरायची किंवा फार जास्त मॅचिंग काही करण्याची अजिबात गरज पडत नाही. या प्रकारच्या स्कर्टवरती टँक टॉप खूप छान दिसतात, पण ते यूज करत नसाल तर तुम्ही इव्हन टी शर्ट यूज करू शकता किंवा याच्यावरती छान अशी वारली प्रिंटचे वगैरे कॉटनच्या ज्या अगदी शॉर्ट कुर्ती मिळतात त्या प्रकारच्या तुम्ही घालू शकता. त्या पण खूप सुंदर दिसतात. यासोबतच मग थोड्याशा हेअरस्टाईल छान केल्या किंवा उकाड्याचं मग गळ्यात केस वगैरे नको आहेत, तर तुम्ही इव्हन मग केस कट करू शकता किंवा कट करायचे नसतील तर थोडेसे मग हाय पोनीटेल ट्राय करू शकता किंवा थोड्याशा फ्रेंच ब्रेड वगैरे ट्राय करू शकता. ते पण खूप छान दिसतात. वेगवेगळे लुक ट्राय करू शकता हेअरस्टाईल वगैरे करून. इव्हन मग थोडंसं कधी नेल पेंट लावणं, कधी अंघोळ वगैरे करताना छान असं स्क्रब करणं, स्वतःकडे लक्ष देणं, बॉडी लोशन, सनस्क्रीन वगैरे कंपल्सरी लावणं. या गोष्टींमुळे ना स्वतःचाच मूड छान राहतो. स्वतःकडे लक्ष दिल्यामुळे आपण छान दिसतो पण आणि जेव्हा आपण छान दिसतो तेव्हा आपोआपच आपण फ्रेश असतो. त्याच्यामुळेच या उन्हाळ्यात स्वतःची काळजी घ्या, भरपूर पाणी प्या आणि हे ड्रेसिंग ऑप्शन तुम्हाला आवडले का हे मला नक्की कमेंट करून सांगा. कमेंट करताना तुमच्या गावाचं नाव सोबत कमेंट करा, म्हणजे माझ्या लक्षात येईल की माझे व्ह्युअर्स कुठून माझे व्हिडिओ बघतात. भेटूया अशाच पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत. थँक्यू.